एक गरीब शेतकरी होता आणि एक दिवस त्याला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी 50,000ची गरज होती आणि 50,000ची गरज असल्यामुळं त्यानं बऱ्याच ठिकाणी पैशाची काही तजवीज होते का बघितलं, पण कुठंच पैशाचा काही मेळ लागेना म्हणल्यानंतर त्यानं आपली 2 एकर जमीन विकायला काढली आणि जमीन विकायला काढलेली असताना त्याच्या खात्रीमधला एक सरदार माणूस होता आणि त्या सरदाराकडे तो गेला आणि त्या सरदाराला त्यानं सांगितलं की सरदारजी, मला माझी जमीन विकायची आहे आणि मला अत्यंत 50,000ची गरज आहे, त्यामुळं माझी 2 एकर जमीन तुम्ही 50,000मध्ये तुम्हाला घ्या आणि मला 50,000 रुपये द्या. त्यावेळी त्या सरदाराने त्या शेतकऱ्याला विचारलं की शेतकरी दादा, इतकी अडचण तुम्हाला काय आहे की 50,000? मी तर 50,000च्या ऐवजी तुमच्या 2 एकर जमिनीला 2 लाख द्यायला तयार आहे. त्यावेळी त्या शेतकऱ्याने सांगितलं की मी 50,000ला माझी जमीन विकायला तयार असताना तुम्ही 2 लाख रुपये द्यायला कसे काय तयार आहात? त्यावेळी त्या सरदारजीनं त्यांना विचारलं की शेतकरी दादा, मला सांगा की 2 एकर जमीन तुम्ही 50,000मध्ये विकायला का तयार आहात? त्यावेळी शेतकऱ्यानं सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न जमलेलं आहे आणि ते लग्न कसल्याही परिस्थितीत मला पार पाडण्यासाठी 50,000ची गरज आहे आणि त्या मजबुरीनं मी माझी जमीन विकायला काढलेली आहे. त्यावेळी त्या सरदारजीनं सांगितलं की शेतकरी दादा, मी तुमची जमीन विकत घेणार आहे, मजबुरी नाही. त्यामुळं तुम्ही तुमची जमीन विकायचा विषय सोडून द्या आणि तुमच्या मुलीचं लग्न आहे म्हणल्यानंतर आम्ही सगळी गाववाले मिळून तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 50,000 रुपयाची रक्कम गोळा करून तुम्हाला देतो. तुम्ही जमीन पण विकायची काही गरज नाही आणि तुमच्या मुलीचं लग्नही आणणार नाही. अशा प्रकारे त्या सरदारानं गाववाल्यांच्या साक्षीनं मदतीनं 50,000 रुपये गोळा केले आणि त्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न अगदी थाटामाटात लावून दिलं. तर मित्रांनो, ह्याच्यामधून असा एक बोध मिळतो की त्या सरदारानं जर ठरवलं असतं की आपण 50,000मध्ये ह्या शेतकऱ्याची जमीन घेऊ शकतोय आणि तो विकायला होऊन आपल्याकडे आलेला आहे, तर त्यानं सहज ती जमीन घेतली असती. पण त्यानं तसं न करता आपल्याला जी आपल्या संस्कार किंवा परंपरेनं जे संस्कार दिलेले आहेत, ती संस्कार आपले काय शिकवतात की कुणाच्याही अडचणीचा, मजबुरीचा गैरफायदा न घेता वेळ बघून, प्रसंग बघून, आपण समयसूचकता दाखवून आपण ह्या समोरच्या माणसाच्या भावनेचा आणि अडचणीचा विचार करून त्याच्या अडचणीमध्ये किंवा सुखादुखामध्ये आपणही सहभागी झालं पाहिजे. तर हा बोध ह्याच्यामधून मिळतो. बऱ्याच वेळा होतं काय, एखादा माणूस नडलेला असतो आणि तो त्यासाठी काही तर त्याच्यातली एखादी वस्तू म्हणा, जनावरं म्हणा, शेती म्हणा, कुठलीही गोष्ट असेल, तो ज्यावेळी अडचणीत येतो त्यावेळी ती विकायला काढतो, कारण त्याची मजबुरी असते, त्याला नाईलाज असतो आणि त्याच्यासाठी तो किती मूल्य होतं हे बघत नाही. आणि त्यावेळी बरीच माणसं किंवा काही लोक अशा शिकारीच्या शोधात असतात की अडलेला नडलेला माणूस बरोबर हेरायचा आणि कमी पैशात त्याच्याकडे जे त्याने विकाय काढलेलं आहे ते घ्यायचं. तर मित्रांनो, असं न करता, एखाद्याच्या मजबुरीचा गैरफायदा न घेता वस्तुस्थिती जाणून घ्या आणि आपला मधला मानवता धर्म जागा ठेवून, आपली सद्विवेक बुद्धी जागेत ठेवून जो निर्णय आपल्याला योग्य असेल त्या सरदारजी प्रमाणे योग्य निर्णय घेऊन आपण कुणाच्या मजबुरीचा गैरफायदा न घेता जास्तीत जास्त त्याला मदत कशी करता येईल आणि त्याला त्या संकटामधून बाहेर कसं काढता येईल असा जर प्रयत्न निश्चितपणे केला तर त्याचीच परतफेड होऊन आपल्याला, आपण ज्यावेळी संकटात असो, अडचणीत असो, त्यावेळी परमेश्वर आपल्यासाठी सुद्धा अशाच प्रकारची मदत कुठेतरी करून ठेवणार आहे. तर मित्रांनो, हा बोध ह्या कथेमधून आपल्याला किंवा ह्या गोष्टीमधून मिळतो आणि अशाच पद्धतीचं आपलं आयुष्य आपण एकमेका मदत करून, सहकार्य करून, जर एखादा अडचणीत असेल, संकटात असेल, तर त्याला हात देऊया आणि त्याला अडचणीतून बाहेर काढून त्याच्यासोबत खऱ्या अर्थानं जीवनाचा आनंद घेऊया, असा हा बोध आपल्याला ह्या गोष्टीमधून मिळालेला आहे मित्रांनो. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचं प्रेरणादायी आणि काही तर आपल्याला बोध देणारं व्हिडिओ आपल्याकडून जास्तीत जास्त बनण्यासाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार. जय हिंद, जय भारत.